आकाशवाणी नागपूर. आभार आणि पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे. नागपूर जिल्ह्यातील कामठी कॅन्टोन्मेंट क्षेत्रातील विविध नागरिक समस्यांबाबत तसंच या भागाचा येरखेडा नगरपंचायतीमध्ये समावेश करण्याच्या मागणीसंदर्भात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिल्ली इथं भेट घेतली. पाणी पुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य सुविधा यांसारख्या मूलभूत गरजांबाबत तातडीनं उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन व्यवस्थापक डॉक्टर मेघना वासनकर यांनी मनपाच्या परिवहन विभागाचा 2025-26चा सुधारित अर्थसंकल्प आणि 2026-27 या वर्षासाठी 524 कोटी 58 लाख रुपयांचा प्रस्तावित अर्थसंकल्प परिवहन सभापती मंगला खेकरे यांना सादर केला. शहरातील वाहतूक व्यवस्थेची व्याप्ती अधिक वाढवण्यासाठी उपाययोजना केल्या जातील. तसंच ज्या ठिकाणी अद्यापही शहर बस पोहोचत नाही अशा ठिकाणी शहर बस वाहतूक देण्याचा प्रयत्न या वर्षात करणार असल्याचं मंगला खेकरे यांनी सांगितलं. जैन धर्माचे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती 31 मार्च 2026 रोजी साजरी होणार असून या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यात शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कार्यालयानं निर्गमित केलेल्या आदेशानुसार उद्या मंगळवार दिनांक 31 मार्च रोजी संपूर्ण जिल्ह्यात सर्व कत्तलखाने, मांस विक्रीची दुकाने आणि अंडा विक्री केंद्र पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. IPL क्रिकेटमध्ये आज गुवाहाटी इथं राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना होत आहे. थोड्याच वेळात राजस्थान रॉयल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा चेन्नई सुपर किंग्सच्या 11व्या षटकात 7 गडी बाद 74 धावा झाल्या होत्या. आगामी काही तासात विदर्भाच्या नागपूर, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पर्जन्यमान आणि पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. आज नागपुरात 40.6 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली, तर विदर्भात सर्वाधिक कमाल तापमान वर्धा इथं 41.6 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.